तर डोंबिवलीतील विद्यार्थी 12वीच्या पहिल्या पेपरला जात असताना रेल्वेमधून पडून त्याचा मृत्यू झाला होता। या प्रकरणी आता पवार गट आक्रमक झालेला आहे। पवार गटाकडून आंदोलन केलं जात आहे। पवार गटानं रेल्वे अपघातानंतर पवार गटानं आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि या प्रकरणी कारवाई करावी अशी मागणी केली आहे। मनोज प्रधान यांनी ठाणे स्टेशन मास्तरांची भेट घेतली आहे। 3 आणि 4 नंबरच्या ट्रॅकवरनं ज्या फास्ट ट्रेन्स जातात त्या फास्ट ट्रेनचं पीक आवर्सचा ट्रॅफिक गेला की त्याच्यानंतर त्याच्यावर स्लो ट्रेन चालवाव्या, जेणेकरून थोडीशी गर्दी कमी होईल। दुसरा आमचा एक त्यांना सुचाव होता असा की 133 रेक्स आहेत, त्यातल्या 6 रेक ह्या AC आहेत। तर 2 AC एकामागे एक जर ट्रेन आल्या तर मग त्याच्या पुढच्या ह्याला खूप गर्दी होते। त्यामुळे कधीही असं नियोजन झालं पाहिजे की 2 AC ट्रेन एकामागे एक न येता मध्ये सामान्य ट्रेन पण आली पाहिजे।